तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निरपेक्ष अपवर्तनांक, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि सापेक्ष अपवर्तनांक, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या दोघांमधला फरक पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात अपवर्तनांकापासून. अपवर्तनांक म्हणजे काय? तर अपवर्तनांक म्हणजे एका माध्यमात प्रकाशाचा वेग दुसऱ्या माध्यमाच्या तुलनेत किती कमी आहे याचं मोजमाप. आपण जे दुसरं माध्यम आहे त्या दुसऱ्या माध्यमाला संदर्भ माध्यम असं मानलेलं आहे. आता ही संकल्पना काही उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, समजा आपल्याला असं दिलंय की निर्वाताच्या संदर्भात काचेचा अपवर्तनांक 1.5 आहे. तर इथं बघा मी लिहितोय NG-V. तर लक्षात घ्या, अपवर्तनांक हा छोट्या n अक्षराने दर्शवला जातो आणि इथे G म्हणजे ग्लास म्हणजेच काच आणि V म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे निर्वात. तर इथं आपल्याला दिलेलं काय आहे, तर काचेचा अपवर्तनांक हा निर्वाताच्या संदर्भामध्ये 1.5 आहे. याचा अर्थ काय? आपल्या व्याख्येनुसार हा आकडा 1.5 आपल्याला सांगतो की काचेमध्ये प्रकाशाचा वेग निर्वाताच्या तुलनेत किती कमी आहे. या उदाहरणात काच हे आपलं माध्यम आहे आणि निर्वात हे आपले संदर्भ माध्यम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर काचेमधील प्रकाशाचा वेग हा निर्वातातील प्रकाशाच्या वेगाच्या 1.5 पट कमी आहे. हे गणितीय समीकरणात जर मांडलं तर अधिक स्पष्ट होईल. बघा, तर इथे आपण लिहूयात. तर बघा, हे काय येईल? VG म्हणजे काय? काचेतील प्रकाशाचा वेग बरोबर C म्हणजे काय? निर्वातातील प्रकाशाचा वेग भागिले 1.5. येथे आपण भागाकार का करत आहोत? कारण वेग तितक्या पटीने कमी आहे. आपल्याला निर्वातातील प्रकाशाचा वेग माहिती आहे, तो एक प्रसिद्ध स्थिरांक आहे, कॉन्स्टंट आहे. आपल्याला त्याचं मूल्य माहिती आहे. तर ते किती असणार आहे? 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद भागिले 1.5. आणि हे जर गणितीय समीकरण आपण सोडवलं तर आपल्याला याच्यातून काय मिळेल? याच्यातून आपल्याला काचेतील प्रकाशाचा वेग मिळेल आणि तो काचेतील प्रकाशाचा वेग असणार आहे 2 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. यावरून अपवर्तनांकाचा उपयोग लगेच लक्षात येतो. याचा उपयोग वेगवेगळ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी होतो. लक्षात ठेवा, अपवर्तनांक हे वेगाचे गुणोत्तर असल्याने त्याला एकक नसते. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याला दिलं आहे की तेलाच्या संदर्भात पाण्याचा अपवर्तनांक 2 आहे. या विधानाचा अर्थ काय असू शकतो याचा तुम्ही विचार करू शकता का? तर मी काय सुचवतो तुम्हाला, हा व्हिडिओ थांबवा आणि याचा अर्थ काय आहे यावर आधारित एक समीकरण आपल्याला लिहिता येईल का याचा विचार करा. ठीक आहे, चला पाहूया. तर याचा अर्थ असा होतो, पाण्यामधील प्रकाशाचा वेग हा तेलामधील प्रकाशाच्या वेगापेक्षा 2 पट कमी आहे. यावेळी आपलं माध्यम काय आहे? तर माध्यम आहे पाणी आणि आपलं संदर्भ माध्यम काय आहे? संदर्भ माध्यम आहे तेल. आता हेच जर गणितीय समीकरणात मांडलं तर ते कसं येईल पहा. पाण्यातील प्रकाशाचा वेग VW बरोबर V ऑइल म्हणजे तेलातील प्रकाशाचा वेग भागिले 2. आता इथं जर नीट पाहिलं आपण तर आपल्याला तेलातील प्रकाशाचा वेग माहित नाही, त्यामुळे आपण येथे कोणतेही मूल्य ठेवू शकत नाही. आणि जर ते आपल्याला माहित असते तर आपण ह्या पहिल्या उदाहरणासारखं ते इथं मांडलं असतं आणि याच्यावरून आपण पाण्यातील प्रकाशाचा वेग काढला असता. तर या उदाहरणावरून आपल्याला काय स्पष्ट होतंय? जेव्हा आपण निर्वाताला संदर्भ माध्यम म्हणून वापरतो तेव्हा अपवर्तनांकाचा आकडा खूप उपयुक्त ठरतो. कारण आपल्याला निर्वातातील प्रकाशाचा वेग माहित आहे आणि त्यामुळे आपण कोणत्याही माध्यमातील प्रकाशाचा वेग सहजपणे काढू शकतो. पण याच्या उलट जर आपलं संदर्भ माध्यम हे निर्वात सोडून दुसरं कोणतंही असेल, जसं की इथं तेल आहे, जर आपल्याला त्या माध्यमातील प्रकाशाचा वेग माहित नसेल तर आपण
दुसऱ्या माध्यमाचा प्रकाशातील वेग काढू शकत नाही. हे जवळजवळ आपल्यासाठी निरुपयोगीच आहे. आणि याच कारणामुळं लक्षात घ्या, बहुतेक सर्वच प्रकरणांमध्ये अपवर्तनांक हा निर्वाताच्या संदर्भातच मोजला जातो. कारण निर्वातातील प्रकाशाचा वेग आपल्याला माहीत असल्यामुळे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आपण सहज काढू शकतो. त्यामुळे निर्वाताचा संदर्भ म्हणून वापर करणं इतकं सामान्य झालंय की त्याचा वारंवार उल्लेख टाळून लिखाण संक्षिप्त ठेवण्यासाठी शास्त्रज्ञ निर्वात माध्यम हे लिहित सुद्धा नाहीत. त्याचा उल्लेखही केला जात नाही. म्हणजे आपल्या पुस्तकात जर असं लिहिलं असेल Ng बरोबर 1.5 म्हणजे काचेचा अपवर्तनांक 1.5 आहे, तर याचा अर्थ असा होतो की इथं संदर्भ माध्यम हे निर्वात असणार आहे. जर इथं कोणतंही संदर्भ माध्यम त्यांनी स्पष्ट केलं नसेल, नमूद केलं नसेल, तर याचा अर्थ आपण ठरवायचा की ते निर्वात असणार आहे. जर दुसरं कोणतं माध्यम असेल तर त्याचा इथे स्पष्ट उल्लेख केला जातो. आता इथं जर आपण पाहिलं खाली तर इथं लिहिलंय पाण्याचा अपवर्तनांक हा 1.33 आहे. याचा अर्थ होतो की निर्वाताच्या संदर्भात पाण्याचा अपवर्तनांक 1.33 आहे. म्हणजेच पाण्यातील प्रकाशाचा वेग निर्वातातील प्रकाशाच्या वेगापेक्षा 1.33 पट कमी आहे. आणि या माहितीचा वापर करून आपण पाण्यातील प्रकाशाचा वेग काढू शकतो. आता आपण निरपेक्ष आणि सापेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय ते पाहू. ही खरं तर एक खूप सोपी गोष्ट आहे. तर निरपेक्ष अपवर्तनांक ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जेव्हा आपण अपवर्तनांक निर्वाताच्या संदर्भात मोजतो तेव्हा त्याला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात. आता जर ही दोन्ही उदाहरणं बघितली आपण, हे काचेचं उदाहरण आणि हे पाण्याचं उदाहरण Ng आणि Nw, तर ही निरपेक्ष अपवर्तनांकाची उदाहरणं आहेत. जर ही दोन्ही उदाहरणं आपण पाहिली, काचेचा अपवर्तनांक आणि पाण्याचा अपवर्तनांक, तर ही दोन्ही सुद्धा निरपेक्ष अपवर्तनांकाची उदाहरणे आहेत. पण जेव्हा आपण अपवर्तनांक निर्वाता व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमाच्या संदर्भात मोजतो तेव्हा त्याला सापेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात. तर तेलाच्या संदर्भात पाण्याचा अपवर्तनांक हे सापेक्ष अपवर्तनांकाचे उदाहरण आहे. तर हे फक्त संदर्भ माध्यमावर अवलंबून दिलेली नावं आहेत. हे अपवर्तनांकाचे दोन वेगवेगळे प्रकार नाहीत, हे लक्षात घ्या. मला सुरुवातीला वाटायचं की अपवर्तनांकांचे दोन पूर्णपणे वेगळे प्रकार आहेत, पण तसं अजिबात नाहीये. इथे आपण संदर्भ म्हणून काय वापरतो यावर अवलंबून दिलेली ही केवळ नावं आहेत. शेवटी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हवेतील प्रकाशाचा वेग हा निर्वातातील प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ असतो आणि याच कारणामुळे बऱ्याचदा अपवर्तनाच्या गणनेमध्ये हवा आणि निर्वात यांना एकच मानलं जातं. जोपर्यंत स्पष्टपणे वेगळे सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण हवा आणि निर्वात यांना समान मानू शकतो. तर थोडक्यात सारांश असा, एका माध्यमात प्रकाशाचा वेग दुसऱ्या माध्यमाच्या तुलनेत किती कमी आहे हे सांगणारा आकडा म्हणजे अपवर्तनांक. निरपेक्ष अपवर्तनांक कशाला म्हणायचं? जेव्हा आपले संदर्भ माध्यम हे निर्वात किंवा हवा असते तर त्याला म्हणायचं निरपेक्ष अपवर्तनांक. आणि जेव्हा संदर्भ माध्यम निर्वात सोडून इतर कोणतेही माध्यम असते तेव्हा त्याला म्हणायचं सापेक्ष अपवर्तनांक. व्यवहारात निरपेक्ष किंवा सापेक्ष हे शब्द सहसा वापरले जात नाहीत. आपण फक्त काचेचा अपवर्तनांक 1.5 आहे किंवा तेलाच्या संदर्भात पाण्याचा अपवर्तनांक 2 आहे असं म्हणतो. बरोबर? आता तुम्हाला या शब्दांमागील अर्थ नक्कीच समजला असेल. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.